मित्रांनो, शुभ प्रभात सगळ्यांना। आता सूर्यदेवांचं पण आगमन झालंय मित्रांनो, आणि आपण अशा ठिकाणी चाललो आता जिथं सप्तशृंगी देवीचा साक्षात्कार झालेला आहे। अशा ठिकाणी तुम्हाला घेऊन चाललो मित्रांनो। चला आता व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो। तर मित्रांनो, आता आपण चाललोय जिथं सप्तशृंगी देवीचा दुसरा डोंगर आहे, म्हणजे तिथं एका भक्ताला अनुभव आला, म्हणजे देवीचा चमत्कारच म्हणायला पाहिजे। अशा ठिकाणी तुम्हाला घेऊन चालू मित्रांनो। आणि सगळ्यांना शुभ प्रभात मित्रांनो। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल मित्रांनो, सबस्क्राईब करत चला, चॅनल लाईक करत चला बरं का मित्रांनो। चला धन्यवाद। चला व्हिडिओ स्टार्ट करूया आता आपण। चालू आपल्या मार्गाला मित्रांनो। तर हा आपला रेग्युलरचा रस्ता, आणि आता हे जंगल वगैरे तुम्ही बघू शकता। सूर्यदेवांचं पण इकडं आगमन झालेलं आहे मित्रांनो। सगळ्यांना शुभ प्रभात मनापासून। चला आता आपण निघायचं आपल्याला मित्रांनो, बरंच लांब जायचं आहे। सकाळचं असं वातावरण वगैरे एकदम, आणि पक्ष्यांचा पोपट्यांचा असा चिवचिवाट चालू आहे इथं मित्रांनो। मित्रांनो, आपण चालू आपल्या मार्गावरती। प्रवास करता करता आपण अशा ठिकाणी आलो, ही गंगा गोदावरी माता बरं का मित्रांनो। आणि सूर्यदेवाचं पण इकडं आगमन झालंय मित्रांनो। बघा असं जबरदस्त नजारा आहे मित्रांनो। बघा एकदम भारी दृश्य नाही का। इकडे ते खाली आळूचे पानं वगैरे दाखवलंय तिथं, आणि गंगेला बरंच असं पाणी मित्रांनो। असंच ही नदी सगळंच निर्मल वगैरे घेऊन सगळं असं घेऊन मित्रांनो अरबी समुद्राला भेटणार ही गंगा गोदावरी माता आपलीवाली। त्याच्या कुशीमध्ये आपण राहणारे लेकरं। बाकी किती छान असं दृश्य आहे नाही का मित्रांनो। आता गंगा गोदावरीचं दर्शन झालंय मित्रांनो आपल्याला। मातेचं दर्शन घेऊनच आपण आता व्हिडिओ चालू केला मित्रांनो। सुंदर असं दृश्य मित्रांनो। इकडच्या समोर साईडला तो मागच्या जो पूल तुम्हाला दाखवला होता मागच्या व्हिडिओमध्ये, तो पूल आहे मित्रांनो। इंग्रजांच्या काळातला खूप जुना असा पूल आहे मित्रांनो। आणि इकडे गंगा गोदावरी माताचं पाणी वगैरे खळखळणारं पाणी मित्रांनो एकदम। चला मित्रांनो, अजून बरंच लांब जायचं आपल्याला। मित्रांनो, हे जे क्षेत्र आहे ना, इकडं बिबटे वगैरे वाघाचं खूप वास्तव्य बरं त्या साईडला। कारण हे इकडं ऊसाचं प्रमाणच खूप आहे मित्रांनो, म्हणजे जनावरांना ना असं लपण्यासाठी भरपूर जागा आहे इकडे। जुनी साईडला बघा डोंगर वगैरे, समोर ते कुक्कुट पालनाचं, कोंबडी पालनाचं, रस्त्याचं पण काम चालू आहे मित्रांनो इथं बरंच। इथं रोलर लावलेलं आहे बघा मित्रांनो। मस्त असा वळणाचा रस्ता आहे बरं का। मित्रांनो, अजून बरंच लांब जायचं आपल्याला। आणि बघा आपली गाडी वगैरे, डोंगर बघा मित्रांनो, काट्या कुपाट्यांचा डोंगर आहे। आणि इकडं थोडीशी वस्ती पण आहे डोंगराच्या आडोशाला बरं का मित्रांनो। आणि इकडच्या साईडनं बिबटे वगैरे वाघ वगैरे येत असतात बरं का। आणि कुत्रे पण मित्रांनो रस्त्यातच होते। आणि बघा इथं पण 1-2 मंदिर आहे मित्रांनो डोंगरामध्ये। आणि कसा घनदाट असं जंगल आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही नाही का। असं घनदाट जंगल आहे, आणि त्याच्यामुळे आम्ही गाडी थोडी जोरात घेतली। आणि इथं 2 मंदिर आहे मित्रांनो बरं का। बघा याच्यामध्ये तुम्ही बघू शकता। आणि पुढच्या साईडला अजून जंगल आहे मित्रांनो, खूप असं घनदाट जंगल आहे। म्हणजे माणूस एखादा लपून बसला नाही बिबट्या तर दिसणार सुद्धा नाही। बघा किती घनदाट जंगल आहे असं। खूप असं झाडवण कुपाटी, असं कुपाटी वगैरे भरपूर आहे बरं का मित्रांनो या साईडला। असं घनदाट असं जंगल आहे, किती खतरनाक आहे ते बघा बरं। अजून बराच मोठा प्रवास करायचा आहे मित्रांनो, कारण भरपूर लांब आलो आहे आम्ही आता। मागचे असे 2-3 डोंगर सोडून आलो आहे मित्रांनो। आणि समोर घनदाट जंगल बघा किती डेंजर आहे। कधी कधी भीती पण वाटते। आणि समोर साईडला तुम्हाला डोंगर दिसत असेल मित्रांनो बघा,
मित्रांनो हा डोंगराच्या एकदम कपारीतून रोड आहे बरं का. जर पाणी वगैरे आलं ना पावसाचं तर या सगळ्या रस्त्याला पाणी राहतं बरं का पावसाळ्यामध्ये खूप असं. आणि आताच काही रोड पण आहे मित्रांनो बरं का. म्हणजे इकडनं पहिले जो 2005 आहे ना वाळूच्या ट्रक वगैरे या साईडने जायच्या पहिल्या. जे दारणा नदी आणि इकडं गोदावरीच्या याच्यातून वाळू उपसा व्हायची पहिले. पण आता काही बंद करून टाकलं सरकारनं ना. तर मग आता फक्त पाऊलवाट वगैरे इकडं 2-3 घरं दिसले मित्रांनो आम्हाला एवढ्या त्या डोंगरामध्ये. आणि तिथं शेती वगैरे पण केला जातो मित्रांनो. बरंच भाजीपाला आणि रस्ता खूप खराब आहे. आता इकडनं पाठीमागून आलोय बरं का आपण. पण असा वळणावळणाचा रस्ता नाही मित्रांनो. आणि रस्ता पण खूप खराब आहे बरं का. बघा इथं डोंगर 2-3 डोंगर सोडून आपण आलो मित्रांनो. बघा तिकडच्या समोरच्या साईडनं साधारण 80-82 किलोमीटरचा प्रवास झाला मित्रांनो. आणि रस्ता बघा कसा आहे एकदम खड्डे खुड्डे मित्रांनो इकडच्या समोर साईडला. म्हणजे त्या मोर बघा मित्रांनो इथं मोर पण आहे बरं का. बघा तर समोरच मोर दिसेल तुम्हाला. थोडासा जवळ जायचा प्रयत्न करावा का काय करावं मित्रांनो तिथं मोर आहे बरं का. कारण इथं साबरं वगैरे खूप आहे. थोडासा झूम करून तुम्हाला दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करतो मित्रांनो. बघा तिकडच्या समोरच्या साईडला मित्रांनो नेमकं साबरं वगैरे इथं समोरच्या साईडला. नाही तर तिथं जवळून जाऊ तुम्हाला मोर दाखवला असता. थोडासा झूम करून आम्ही दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला बरं का. हे बघा इथं उभा आहे तो मस्तपैकी. कारण इकडचं नाही मित्रांनो कसं जंगल आहे सगळं. बघा सगळे इकडे डोंगर वगैरे दिसत तुम्हाला समोरच्या साईडला. तिकडं थोडंसं घर वगैरे एखादं घर दिसेल. बघा इकडे समोर साईडला सगळं एकदम. तर मित्रांनो तो चाललाय पुढं बरं का मोर. ते बघा तिथून पुढं चाललाय मित्रांनो हळूहळू. कारण आता शेतात लोक यायला लागले का मित्रांनो. मोर कसं मध्ये आडोशाला जाऊन आणि कंच वगैरे मित्रांनो तिथं ते कंच वगैरे खायला आला असेल किंवा काय. आणि इकडच्या समोरच्या साईडला बघा मित्रांनो पूर्ण असा कॅमेरा सदर फिरवला ना मित्रांनो. तिथं इकडं पण बघा सुंदर असं दृश्य आहे. पण मित्रांनो इकडे ना बिबट्याचा वावर आहे. वाघांचा पण वावर आहे बरं का या साईडला मित्रांनो. घनदाट असं जंगल आहे इकडं. थोडंसं ओसाडाचे. आणि जे पण शेतकरी आहे त्यांना मित्रांनो 9 ते 4 वाजेपर्यंत तिकडे काम करता आणि निघून जाता बरं का मित्रांनो. हे साबरं वगैरे बघा मित्रांनो इकडे साबर वगैरे निलगिरीचे झाडं सागवानाचे झाडं वगैरे. चला मित्रांनो अजून बरंच लांब जायचं आपल्याला. आणि रस्ता खराब असल्यामुळे मित्रांनो आम्हाला गाडी पण चालवता येत नव्हती बरं का. आणि इकडे समोरच्या साईडला डोंगर अजून दाखवायचा होता तुम्हाला. पण रस्ताच खूप खराब होता नाही का. मग त्याच्यामुळं मित्र एवढं भयानक रस्ता आहे ना. आता भीती वाटायला लागली बरं का. समोर गाडी येते बघा. आता आपण आहे ना दारणा नदीवरती पोहोचलोय बरं का. आता थोड्याच वेळात आपण दारणा नदी क्रॉस करून तर बरंच टावर वगैरे बघा किती मित्रांनो मोठा आहे. ही बघा दारणा नदी बरं का मित्रांनो. ही बरीच मोठी नदी मित्रांनो. ही पण गंगा गोदावरीला जाऊन मिळते बरं का मित्रांनो. आपण 2 नद्यांना भेट दिली मित्रांनो. आज आपलं 2 नद्यांचं दर्शन झालं. आणि मित्रांनो पूर आल्यानंतर मित्रांनो हे जेवढं आहे ना मित्रांनो सगळं पाण्यात राहतं बरं का मित्रांनो. पूर आल्यानंतर त्या मसंखाई वगैरे सगळं पाण्यात राहतं टोटल. आणि मित्रांनो एवढं जमिनीचं गरंगळ झाली पा. म्हणजे ज्यावेळेस नदीला पूर येतो ना मित्रांनो असं हे दसरायचं काम चालू राहतं. मित्रांनो हे पान कोंबड्या बरं का मित्रांनो आता. आणि असे भोवरे पडत चालले बघा नदीमध्ये. असे भोवरे पडत चालतंय मित्रांनो. आणि असे खूप खोल आहे बरं का मित्रांनो ही पण नदी. इकडे समोरच्या साईडला पाहा एकदम डोंगराचं दृश्य आणि आमराई. भरपूर मोठं. आणि मित्रांनो इथं या रस्त्याला भेग वगैरे पण पडलेली बरं का. बघा का कशामुळं माहीत नाही. सुंदर असा निसर्गाचा आनंद आहे बरं का मित्रांनो आजचा. आणि पूर आल्यानंतर भरपूर वरती पाणी राहतं मित्रांनो. कारण तिकडनं समोरच्या साईडने ना गोदावरी नदी आहे. इकडनं दारणा. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ बनवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे का. आणि बघा हे समोरच्या साईडचं कसं दृश्य एकदम नयनरम्य दृश्य आहे मित्रांनो एकदम.
सुंदर असा देखावा बरं का मित्रांनो. आणि हे बघा, आणि आपल्याला जे डोंगर का जायचं आहे ना, बहुतेक ते ह्याच साईडला आहे, समोरच्या साईडला. तर विचारून जावं लागेल मित्रांनो, आता आम्हाला पण माहीत नाही. मित्रांनो या माणसाला विचारलं, तेच देवीचं मंदिर आहे बरं का मित्रांनो, ज्या माणसासाठी देवी सप्तशृंगी गडावरून इथपर्यंत आली. 200 किलोमीटर असेल मित्रांनो. हे चांदगिरी म्हणून गाव आहे बरं का. सप्तशृंगी माता नांदोरी गडाचं जसं महत्त्व आहे ना, म्हणजे वळणावळणाचा रस्ता वगैरे, जेवी देऊळ आपल्या महाराष्ट्रात देवता आहे ना, या सगळ्या अशा डोंगरावरून वसलेल्या बरं का मित्रांनो. आणि आपण बरीचशी माहिती आता तिथून घेणार आहे मित्रांनो. तर बघू, चला आता आपण पायथ्याला गाडी वगैरे लावली. आता आपण चाललोय वरती पायऱ्या चढत चढत. थोड्याशाच पायऱ्या मित्रांनो, काही जास्त नाही, वणीगाड्यासारख्या डायरेक्टली थोड्याशाच पायऱ्या. आता आपण आलो मंदिरामध्ये बरं का. आणि आता मंदिराच्या आतमध्ये जावं, मस्त दर्शन वगैरे घ्यायचा प्रयत्न. त्रिशूल वगैरे लावलं होतं मित्रांनो. हे बघा सप्तशृंगी माताचं मंदिर आहे मित्रांनो. आणि आतमध्ये गाभारा सगळं दगडाचंच आहे मित्रांनो बरं का. फक्त त्यांनी इथं फोटो वगैरे ठेवला. घुमट पण बघा मित्रांनो, पूर्ण काळा दगड, म्हणजे पूर्ण डोंगरातच आहे बरं का. जसं सप्तशृंगी गडाचं आहे ना, सेम तसंच, दुसरं काहीच बदल नाही. तर ते माणसाचा काय ते पुण्य खूप मोठा नाही का. बघा चला. आणि सूर्याची किरण बघा एकदम स्पष्ट देवीच्या तोंडावर पडत होती मित्रांनो. डायरेक्ट आहे ना सूर्याची जी किरण आहे मित्रांनो, या एक सप्तशृंगीच्या चेहऱ्यावर पडतात. मळवट वगैरे कसा भरला बघा मित्रांनो देवीचा. आणि मस्त असा सजावट वगैरे केली मित्रांनो. आणि मस्त अशी सजावट केली बघा सगळ्या साईडने, तुम्ही बघू शकता. मस्त देवी आपल्याकडेच बघते असं. त्यांनी ते फक्त डोळे त्यांनी चांदीचे केले, बाकी सगळं आपोआप निर्माण झालं आहे मित्रांनो ते सगळं. इथं पुजारी वगैरे पण राहता. मस्त चरण पादुका ज्या आहे सप्तशृंगी मातेचा. आम्ही गंध वगैरे लावला, बाहेर गेलो आम्ही. बाहेर ते एक व्यक्ती होते ज्यांच्या पूर्वजांनी ते देवी तिथं दर्शनासाठी, देवी दर्शन देण्यासाठी तिथं आली होती मित्रांनो. त्या भाग्यवादाने त्यांचं पण दर्शन मित्रांनो. हा एक साक्षात्कार आहे बरं का. श्रद्धा आणि विश्वास पाहिजे. देवी प्रत्येक भक्ताच्या नवसाला धावून येते मित्रांनो. ज्या पण काही इच्छा अपेक्षा राहत्या मित्रांनो, त्या संपूर्ण करण्याचं देवी काम करत असते. जसं ज्या मनुष्यानं 160 किलोमीटर हा मनुष्य पायी पाणी घेऊन जायचा मित्रांनो गडावरती. आणि संध्याकाळ 6 वाजेपर्यंत लगेच रिवर्स व्हायचं मित्रांनो त्याच्या घरापर्यंत. 160-80 काय किलोमीटर असेल ते रातोरात पार करून. आणि देवी साक्षात आपल्याकडे बघते असं दिसतंय मित्रांनो. चपळाची चवण इथं राहत होती. रातोरात वणीला जायची. रातोरात वणीला जायची. एक दिवस काय झालं, त्यांना रोजचा चपलाचा जोड लागायचा. डेली चपलाचा जोड लागायचा. एक दिवस आमचा चंबार काय म्हणा, भाऊ तुला रोजचा चपलाचा जोड कस काय देऊ. एक दिवस म्हणा मला जमणार नाही चपलाचा जोड द्यायला. मग त्या आमचा व्यक्ती वणीला निघाला पायी. चंबार आंधळा झाला. बरोबर. रातोरात वणीवरून पाणी घेऊन आल्यानंतर तो चंबर म्हण, भाऊ तुला रोजचा फुकट एक चपलाचा नवा जोड बांधून देत जाईल. फुकट नवा जोड बांधून देत जाईल. बरोबर. त्याला डोळे आले. डोळे आल्यानंतर तो फुकट रोजचा संध्याकाळी एक चपलाचा जोड द्यायचा. संध्याकाळी डेली संध्याकाळी जायचा. आमचे पंजोबा 5वी पिढी आमच्यावाली. 5वी पिढी. बरोबर. चपलाची चव्हाण इथून वणीला जायचा, वणीवरून इथे यायचा रातोरात याचा. पाऊस असू नये तर काही असो रातोरात जाऊन यायचं. एक दिवस काय झालं, इथं वैतीला आले. मका खोंडीत ज्वारी पेरायला खाली आले. एक दिवस असेच उन्हात आऊत सोडलं. दुपारी सुट्टीमध्ये उसळ टाकलं. त्याच्या स्वप्नात आली म्हणा, आता तो थकला, काही येऊ नको, इथं डोंगराला 5 बोट ओढेले, तिथं उकर म्हणा, मी सायसंगीत निघ. बरोबर. मग तिथून उठले, म्हणजे इथं उकारले. ती घडवेल बिडवेल काय नाही, स्वयंभू मूर्ती ती. फक्त तिचा साज काय करेल, डोळे चांदीचे डोळे वगैरे तेवढंच नाही, काहीच नाही.
मग ती प्रसन्न झाली, वणीला नवस केला तर इथं खेळला तरी लागू पडतो. बरोबर. असं भानगड आहे. मग आमची 5वी पिढी कशी आलं, त्यांना एकच 2 भाऊ होते. 2 भावाला एकाला काही झालं नाही, एका भावाला 4 पोरं झाले. ते 4 पोरातून एक वारला, एकच राहिला. मग तो काय म्हणे, भाऊ माई वंशी खंडली, ही प्रॉपर्टी तुलाच घे. बरोबर. ही तुलाच प्रॉपर्टी राहू दे, आपलं देवीचं फक्त कार्यक्रम चालू ठेवायचा. चपळाजी झाला, गोटोजी झाला, नकाजी झाला, भैरू चव्हाण झाला. भैरू चव्हाणापर्यंत एकच होती. भैरू चव्हाणापासून आम्ही 3 जण भाऊ झाले. भैरू चव्हाणाला 3 पोरं झाली. 3 पोरं झाले. एक फुलाजी, मकुंदा, रामदास चव्हाण. बरोबर. 3 झाले. तिन्हीचे वंशोळ वाढत चालले आता. सगळं देवीचं सगळं तुम्हीच बघताय. स्वतःच पुजारी हो. त्याच्या मुख्य विषयी. कोजागिरीला अन्नदान राहत. बरोबर. दिवस नवरात्र, कलर बिलट सगळं. भाविक गोटी, इगतपुरी, 10-5 गावातली सगळं इथपर्यंत येत. ज्यांना पण देवीचा महिमा माहिती, ज्यांना प्रसन्न झाली, काहींना पोरं होत नव्हते, संकल्प केला, पोर मुलगी झाली, परत तो 1 वर्ष घट्टी बसला. बरोबर. तो सुखी समाधानी असं जायचो. पण आमचे किरण भाऊ म्हणे आपल्या इकडे एक स्थान आहे म्हणे, जे देवीला जिथं नवस करते ते इथं जर केला तो प्राप्त होतो म्हणे. बरोबर. करा काही गोष्टी सहकम मनापासून. देव असा आहे, देव अगोदर कष्ट घेतो मग पावतो. बरोबर. देव धावल्या मागे धावत नाही. बरोबर. अगोदर हाडाचे भाडं घेतो, मग तिकडं प्रसन्न होतो. देव असा आहे, झाडाचा पाना तोडायचं लगेच प्रसन्न होत नाही. बरोबर. एक आहे हवा येते, हवा एक सेकंद राहते. एक सेकंद आपण इथं आता कलियुग लागला. कलियुग मध्ये असा आहे, मी पुजारी. बरोबर. हवा एक क्षण हलून देत नाही अशी हवा राहते. काही जण बसते अर्धा तास घुमट. माझा मी पुजारी स्वतः, माझा विश्वास नाही. तुमच्या अंगात हवा आहे का? नाही. क्षणभर फक्त. संचार हा क्षणाचा राहतो. हवा बिवा काय नाही, पैसे लाभाडाचा धंदा नाही. क्षण हवा फक्त. एक क्षणाची पापणी हल्ली, संचार येऊन जातो. संचाराला तो आचांबा आपल्याला काहीतरी चुकलं, हा संचार आहे. देवाच्या प्रत्येक जण अंगात उतरायला आलं तर मंदिर कुलूप लागतील. नाही, खरी गोष्ट आहे. बरोबर. अनुभवी आपण काही कोणची हवा घ्यायची, काही बोलायचं, हा विषय नाही. सच्चाईला देव पावतो. श्रद्धा आणि विश्वास टाकला देव पावणार. बरोबर. काही चुकलं, काहीतरी आपशकून येणार, मग कळायचं आपण काहीतरी चुकलो, आपली दुरुस्तीच करायची. बरोबर. इथेच का? तुम्ही ये घटी बसले बाबोली. एक तर सकाळी स्नान घातलं जातं, सकाळी आरती पूजा झालेली. बरोबर. संध्याकाळी आरती पूजा राहते, दिवाबत्ती राहते 24 तास. कोणाला अडचण पडली इथं फोन नंबर लिहिले, फोन केला तर 2 मिनिटात माणूस इथं हजर. बरोबर. 2 मिनिटात हजर. असं पूजा वगैरे दुसरी पण करू शकतो ना आपण देवीच्या? कोणची करा, सत्यनारायण वगैरे असं काहीच अडचण नाही. नवस वगैरे राहतं ते सगळे. काय अडचण आली, आईचं पार्वतीचं रूप आहे. आईचं पार्वतीचं रूप आहे. बरोबर. देव एक आहे पण रूप अनेक घेतलेले. का? कलियुगात, सत्ययुगात हा देवाने हा रूप घेतलं. द्वापर युगात तेच रूप बदलून दुसऱ्या युगात घेतलं. देव कसे गेले, रूप बदलायचं ठरलं तर गंगामध्ये डायरेक्ट असे खाली नेऊन गेले. परत दुसरं रूप घेतलं. बरोबर. देवांचं एक देव एकच आहे, फक्त रूप वेगवेगळ्या रूपामध्ये बघतो. रूप वेगवेगळे का घ्यायला लागले? कलियुग यायला लागले ना. अवतारासाठी आपला सत्ययुग होता, सत्य माणसं बोलायचे. कलियुग आला, आता कलियुगात माणसं किती खोटे बोलतात. खोटच बोलतात. बरोबर. आता देवाला अवतार घ्यावाच लागला ना. बरोबर. अशी भानगडी. आणि त्या टायमाला पृथ्वीवर फक्त शंकर पार्वतीच होते. पृथ्वीवर टायमाला पृथ्वी प्रसन्न झाली ना, शंकर पार्वतीच होते. बरोबर. त्याच्यामुळं ते कसं झालं, शंकर पार्वती असल्यामुळे ऐकून घे, त्यांच्या सप्तमीला ठरला ना, मग इकडे लेवल होऊन जाते माझी. सकाळी तुमचा केला तिथून कंपनी, तो कंपनीवाला म्हणे तू. मित्रांनो, सप्तशृंगी माता की जय. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ वगैरे आवडत असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ना आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मित्रांनो
कमेंट करून नक्की सांगा बरं का मित्रांनो.